राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या काही वर्षापासून म्हणा किंवा महिन्यापासून शेतकऱ्यांना फार बोटावरती थुकी लावून इकडून तिकडे पलटायची सवय जास्त आहे. म्हणजे माणिकराव कोकाटे असतील, वाचाळ वक्तव्यांसाठी जे फेमस झाले असतील, मला वाटतं दत्ता भरणेंकडनं देखील काय चुकीच्या गोष्टी घडल्या, धनंजय मुंडेंकडनं तर कृषी घोटाळाच झाला मोठा. आज नवीनच एका मंत्र्यानं त्यांची अवकात दाखवली, ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की तुम्ही सोसायट्या काढा, तुम्ही बँकांचे कर्ज काढा, तुम्ही भरू नका, नुसतं म्हणा कर्जमाफी पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, कर्जमाफी पाहिजे. कुठल्या शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरदारांचा पार काडीमोड करा, त्यांची विल्हेवाट लावा, लिलाव करा आणि ते पैसे काय येतील ते तुम्ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना द्या, असं कधी कोण बोलले? या राज्यातल्या गोरगरीब जनतेचा तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून जो काही पैसा घेता, या पैशातनं शेतकरी कर्जमाफी मागतोय. तुमच्या बापाची जमीन विकून, तुमच्या बापाचं कारखाने विकून, तुमच्या बापाच्या ठेवलेल्या ठेवी मोडून शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागत नाही. बरं, कर्जमाफी मागायचं पार्ट नंतरचं आहे. तुमच्यातल्या मंत्र्यांनी गटाराच्या तोंडातून कर्जमाफी करू म्हणून जाहीर केलं होतं आणि तुमच्या बोकांडी ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांची चेष्टा आणि मस्करी करावीशी वाटते. अशा वाचाळ वक्तव्य करणाऱ्या हरामखोर लोकांना तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.